नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर मित्र हो, सकाळचे वाजले 9 आणि आता आपण चाललोय गाडी घेऊन CNG भरायला. अल्टो मध्ये CNG नाही, तर जातोय. CNG ची गाडी आलेली आहे, कॉल केला होता. तर जातो तिथं CNG भरतो आणि गाडी घेऊन येतो, कारण CNG पूर्णपणे लो आहे, त्याच्यामुळे अल्टो ही इथेच होती. तर आता जाऊया आपण CNG फ्यूल पूर्ण टँक फुल करून येऊया. तर त्याच्यासोबत पेट्रोल देखील देतात का बघूया, कारण आता तुम्हाला माहित आहे पाऊस तर नाही, तर पावसाळा चालू झाला तर पेट्रोल आणून ठेवा याच्यासाठी की लावणीचं सीझन हे चालू होणार आहे. तर ट्रॅक्टर करता पेट्रोल हे लागेल. आता कसं पेट्रोल ना सुट्ट म्हणजे देत नाही, जे काय असेल ते गाडीमध्येच देतात, बाकी याच्यामधून काय पेट्रोल देत नाही. तर बघूया आता देत आहेत का. आपण तर इकडे कॅन तर घेऊन आलोय 5 लिटरचं. आणि काय बोलतात, इराण अमेरिकेचं तर युद्ध तर थांबलेलं आहे. तर आता जी काय बोलतात, ज्या नदीतून जे आपले काय बोलतात जल वाहतूक होणार होती ज्या समुद्रातून, तर ते तर आता म्हणजे बंद केली होती, ते तर चालू केलेली आहे. जर सुरळीत चालू झाली तर आम्हाला सुट्ट देखील काय होतात पेट्रोल भेटेल. तर आता जाऊया. आता सब काय बोलतात उसके हात में है, अच्छे दिन वाले के हात में है. जर भेटलं तर सुट्ट भेटेल, नाही तर मग काय गाडी फुल करायची, गाडीमध्ये घरी यायचं, काढायचं, परत गाडी घेऊन जायची, असा प्लॅनिंग करायचं. नाही तर पेट्रोल तर लागणार आहे आपल्या. आता लावणीचा सीझन चालू झाला तर मग ट्रॅक्टर मध्ये पेट्रोल तर लागेलच. असं नाही तर असं काहीतरी केलं पाहिजे. कुछ ना कुछ जुगाड़ करना पड़ेगा, तभी मिलेगा पेट्रोल अपन को, नहीं तो क्या वरना नहींच मिलेगा पेट्रोल. पेट्रोल शिवाय ती चालत नाही. पेट्रोल असेल तर ट्रॅक्टर चालेल. तर लावणी लावून होईल पटापट पूर्ण. आणि खणून किती लावणार, कसं आता कसं खणायला जमत, म्हणजे कसं एकटा खणणार आणि तोपर्यंत कसं पाऊस पाणी जर असलं भेटलं ना, तर जर पाऊस गेला मग ते पाणी मग पूर्णपणे आटून जातं. ट्रॅक्टरने कसं एक आता जर उकळून ठेवलं आणि 1 तास जरी केला ना, तर पाणी जर पाऊस लागला तरी भरपूर झालं, त्याला पूर्णपणे चिखल होऊन जाते. तसं कुदळीचं नाही, कुदळीने टाइम जातो. आणि पहिले कसे आम्ही कुदळीनेच खणूनच लावायचो. तर आता हे आपलं कसं शेटने ट्रॅक्टर घेतल्यापासून आम्ही गेल्या वर्षीपासून ट्रॅक्टर मी घेऊन जातोय. आणि कसं घरालगतचीच आम्ही करतोय, जास्त काय आम्ही करत नाही. कसं बोलतोय माहिती, माणसाने अति हाव करू नये. जर भेटलं म्हणून काय झालं, पण जेवढं आहे त्याच्यातच समाधान मानायचं. म्हणून आम्ही घरालागचे आहे तेवढंच करतो. बाकी सब करता करविता उसके हात में जो मिलेगा. गेल्या वर्षी बघितलं असेल, इकडचं पूर्ण डुकराने पूर्णपणे वाट लावली होती. राख एवढी वय वगैरे करून, कसं राखणं वय असले तरच ते होतं. आणि एवढ्या जंगलामध्ये कुठे राखायला येणार. गाईस, आपण इकडे आणली एक मांजर. तर कशी गाडीत राहिली बघा, कशी मांजरा ती माणसुळी आहेत. पण ह्या बॉक्स मध्ये भरून आणली होती. तर ते बॉक्स ती फाडून बाहेर पडली. ती बघतो अगदी, चला नवीन घरात चला आता. तर आपण यांना घेऊन जातो बागेमध्ये. एक इकडे आहे, हे एक इकडे आहे खाली. अशी 2 नर आणि मादी घेऊन आलोय, भाटी आणि बोका. म्याव म्याव या म्याव. कशी बसली आहे बघा. मांजरा ते अगदी माणसुळे आहेत. तर त्यांनी सांगितलं, ज्याच्याकडून आणले त्यांनी सांगितलं व्यवस्थित म्हणजे त्याचं पालन पोषण करा. मंडळी, इथं आपल्याला कवटं फुटलेली दिसली, तर ह्या खरट्यामध्ये कदाचित पिल्लं आहेत. तर ही कोणाची पिल्लं आहेत हे काय आपल्याला ठाऊक नाही. जर तुम्हाला कोणापैकी माहीत असेल कोणाला, तर नक्की कमेंट करून सांगा ही पिल्लं कोणाची आहेत ती. तर हे कलम आम्ही मारायचं सोडून दिलेलं आहे. तर औषध हे कसं स्ट्रॉंग असल्यामुळे ना, त्याच्यावरती जर पडलं तर पिल्लं मरू शकतात, म्हणून हे कलम आपण सोडून दिलेलं आहे. कसं मुक्क जनावर आहे,
मुख्य जनावर तर कसं त्यांना एवढं काय अजून नादान पिल्लं आहेत ती बाली, अजून काय त्यांनी डोळे देखील उघडलेले नाहीत. तर काय बोलतात, आत्ता कुठे त्यांनी दुनिया बघायला सुरुवात केली आहे. तर आम्ही त्यांना हे कलम तर सोडून दिलेलं आहे फवारणी करायचं. तर इकडे करतायत फवारणी 80,000 वाल्या कलमाच्या इथं ही पाईपलाईन आलोय. आता मोस्टली अर्ध्या तासामध्ये ही पाईपलाईन तर पूर्ण होऊन जाईल. तर आमची आजच्या दिवस 2 दिवसाभराची फवारणी ही पालवीची पूर्ण होऊन जाईल. तर ही झाल्याच्या नंतर हे सर्व सामान वगैरे घेऊन आतमध्ये ठेवायचं आहे. ह्यांच्याकडून जे काय आहे ते आजच काम सर्व करून घ्यायचं आहे, कारण उद्यापासून हे सुट्टीवरती आहेत आणि उद्याला त्यांचा दौरा आहे गावाचा. तर हे आता आजच्या ब्लॉगमध्ये पुरतेच दिसणार आहे आणि उद्याला आम्ही त्यांना सोडायला देखील जाणार आहोत रत्नागिरीला. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे पुढचे ब्लॉग असतील ना ते तुम्हाला भेटून जाते. उद्याचा ब्लॉग देखील आम्ही यांच्यासोबत ट्रॅव्हल करणार आहोत, तर बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा. तर आम्ही यांना सोडायला जाणार आहोत. आमची काय आता फवारणी आटोपात आलेली आहे. काय बनवतो सुकटाचा वास येलो. हे पेट्रोल व काय आणलं तुम्ही? तर जडावलं हात जडावलं. माझे हात कसले आहेत ते घेऊ मी. मग खायला आज काय स्पेशल? घाणीचे हात घालू नको त्याच्यात. कसले घाणीच्या शिव आहे. टोपभर भात जाय असा सुका टाकायचा. कोण बनवलं होता? माझे डोळे. रडतं कशा? भांडण कल झाला होता आज नाही. काय झाला? तर आपण इकडे आलोय, पेट्रोल घेऊन आलोय. घरी तर आहे ना या पेट्रोल यासाठी आणलंय. तर आता तुम्हाला माहिती आहे आपलं लावण्याचा सीझन चालू आहे, पेट्रोल भेटत नाही. बोललो होतो सकाळच्या, आता घेऊन आलोय. काय ठेवीत ती इल्यावर. तर आजची रेसिपी बघूया काय आहे ती. इकडे काय बोलतो चोर बोंबील, ते का आम्ही बोंबील म्हणतो. हे सुकवलेले बोंबील बळो. चोर बोंबील वेगळे असतात. चोर बोंबील वेगळे असतात. हे बोंबील खायचं मग हे नॉर्मल चोर बोंबील याच्यापेक्षा जाडे असतात. तेच सुकवतात. नाही चिनू, मग ते वेगळे असतात. ते जाडे असतात, त्याची टेस्ट पण वेगळी असते. अरे नाही रे बाबा, तुला माहिती नाही तर मग माका माहित आहे सगळा. काय आणलं? काय आणू ह्या काय तेल आहे. चाय घेणार. चाय ते चाय बिस्किट भूक लागली आहे जरा. आपण चहा बिस्किट खाऊया. हा मॅगी बनवू. चालत मॅगी बनव, पण मॅगी जरा चांगली ही कर. काय बोलतात अगोदर टोमॅटो बनवशी ना व्यवस्थित, तशी बनव. टोमॅटो कांदो आधी ते ह्याच्यात परतव तेलात चांगलं भाज. जरासं वरती त्याच्यात डोंट टेल मी. आय नो. आई शपथ, एवढा माका इंग्लिश येतं ना तर भिंचत मी पण काहीतरी पोचलो असते चंद्रावर गंडावर. नाही पोचलं. मग कशाला खातोय असंच? असाच चांगला लागता. येड्याची. त्याच्या सुकाट टाक मॅगी. तू पागल आहेस. आता इरिटेट. आपण काहीतरी विचित्र करायचं. काय काहीतरी वेगळं करायचं. यु नो ते का चव नाही लागू. चव कशा हवी. काय पण ह्याच्यातच बनवते ना. बनव लवकर. अरे हो, आता ती पुरसत नाही होणार तुला. बोंबील बटाटा भाजी. फोन करून विचारता मागचा काय बनवू आज म्हणता. हा मग तुला विचारल्याशिवाय बघ ह्या नाही खाणार. हो तर आपण कसं यास नसतं. आता कशी आई होती तेव्हा आपण गप गुमान खाऊ शकतो. आता कसं आपण आवडीचं खाऊ शकतो. हा तेव्हा कसं आईला काय बोलू शकत नसतो आपण. मिरची लसूण अजूनही तसं. मिरची काढ जरा फ्रीज मध्ये. व्हाईट वाला डबा आहे. तो काय करू. मिरची दे. मिरची पण टाकते. खा ते करतो. मिरची कशा आली. मिरची येत नाही डबो.
मिरची नको, बारीक टाकते, काय नाही होते. हा टाक दर. आपण तोपर्यंत फ्रेश वगैरे होऊया, पोटपूजा करूया. मित्र हो, इकडे तर लाईट गेली नाही, आपली मॅगी देखील रेडी झालेली आहे. फीडबॅक आपला जे काय बोलतो पोचपावती भेटते ब्लॉगची, तेवढी तुला नाही भेटणार आहे. मम्मी काय म्हणते आहे का नाही ते? मग दे. पप्पा का दे? पप्पा खातील ना. मग ही अशी होते. तू नाही खात? तुला तोडायला सांगितली. अरे ती ही कर, चमचा बाहेर फिरव. टिंगनी कर, जा दुसरी प्लेट. ती ठेवून दे कडत. तर आपण बनवली मॅगी, सगळा हाताजवळ तयार. म्हणजे दोघांनी मिळून बनवलेली मॅगीचा जो काय आस्वाद आहे. मला एवढं नाही पाहिजे, तू घे. मी ह्याच्यात हे बनवतो बोंबीला. हो. चहा हवी आहे? होय, त्यातली घे. त्याच्यातली घे. चला आता मॅगीचा नाश्ता करूया आपण. काय रेशन आला? आणि इकडे लाईट देखील गेली आहे. जाऊ दे, काय बोलणार त्यांच्यावरती आपण आता. हे ते नेहमीच आहे, फक्त काय बिलं भरत राहा. आणि आता येणार आहे तो स्मार्ट मीटर, रिचार्जवालं. छापा तुम्ही आता, पैसे छापणार आहे. छापा नाही, जर नाही घेतला ना तर ते कंप्लेंट करणार, मग पोलीस येऊन आपण घेऊन जाणार. असाच करायचं आपण. एक नंबर झाली मॅगी. खाऊन बघ, मॅगी खाऊन बघ आधी. मॅगी खाऊन बघ ना. मग नाही कर. चला आपण नाश्ता करूया आता. Yeah.